नमस्कार मंडळी. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आशिषची गडबड चालू आहे जिमला जाण्यासाठी. तर म्हटलं चला आज आपण आपलं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करूयात. हे गाईज गुड मॉर्निंग आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आशिष गेलेला आहे जिमला आणि आता आपण माझं मॉर्निंगचं रुटीन पाहूयात. तर सकाळी उठल्यानंतरचं पहिलं काम म्हणजे आपलं अंथरूण व्यवस्थित घडी करून ठेवणं. कारण जितका पसारा बघेल तितकी निगेटिव्हिटी ही पसरत असते आणि सकाळी व्यवस्थित सगळं काही स्वच्छ ठेवल्यामुळे दिवस देखील अगदी फ्रेश जातो. हे तितकंच खरं. सो इथं मी ब्लँकेट घडी करून ठेवते आणि कोणाचा तरी मी कोट ऐकला होता किंवा रील पाहिली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की सकाळी उठल्यानंतर पहिला तुम्ही तुमचा बेड व्यवस्थित करा. कारण ही एक अशी सवय आहे ना, की ज्यामुळे तुम्हाला डिसिप्लिन लागतो आणि दिवसभर तुम्ही तुमची कामं करायला शिकता. सो ॲज अ वर्किंग प्रोफेशनल माझ्याकडे दिवसभरामध्ये फार वेळ हा नसतो. कारण सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत माझं काम हे चालतं. माझा करंट जॉब जो आहे तो वर्क फ्रॉम होम आहे आणि सर्वांना वाटतं की अरे वाह! वर्क फ्रॉम होम आहे तर काही काम नसेल. पण असं काही नसतं, की लोड असला तर प्रेशर असलं तर खूपच असतं. इथं बघा आम्हाला हे कोलॅबोरेशनसाठी एक वॉच आलं होतं. किती सुंदर आहे. आता हे सुद्धा कोलॅबोरेशनसाठी आलेले फ्रेम्स आहेत आणि आपली वॉल कशी दिसते हे सांगायला विसरू नका. सो आता मी ठरवलं होतं की चला बाहेर कपडे होते ते सगळे व्यवस्थित घडी करून आणून ठेवायचे होते मला. आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये टाईम कसं उलटतं ते कळतच नाही आहे. कधी 7चे 9 वाजतात हे मला अजिबात समजत नाही. त्यामुळं पटापट आवरायचा प्रयत्न करते. इथं मी बाहेर आलेली आहे. सॉक्स सापडले, असं खूप साऱ्या गोष्टी होत्या पडल्या होत्या अस्ताव्यस्त. मी त्यांना व्यवस्थित ठेवून घेतलं आणि इथं आता मी बाहेर छान असं कॉर्नर तयार केलेला आहे. तुम्हाला हा आवडला की नाही सांगा. रिसेंटलीच तयार केलेला आहे. तिथं फार पसारा पडला होता. सो आम्ही तिथे एक आमचा छोटा कॉट ठेवला. त्याच्यावरती गादी घालून छान असं त्याला बैठक व्यवस्था केलेली आहे आणि कुशन्स लावून वगैरे त्याला छान सजवलं गेलेलं आहे. बघू शकता किती छान वाटतं आणि सकाळच्या वेळी इथं जास्तच प्रसन्न वाटतंय. इथं देवघर आहे आणि सोबतच आता आपला हा कॉर्नर इतका सुंदर दिसतो. आता मी रिसेंटलीच इथं झाडंसुद्धा प्लॅन करते आणून ठेवायची, जे की आपले आर्टिफिशियल प्लांट्स असतात ते. आता मग मी बाहेर मस्त असं पक्ष्यांचा आवाज येत होता. सो म्हटलं चला आपण थोडंफार फ्रेश एअर घेऊयात. सो आता डोअर ओपन केला आणि म्हटलं चला तर बाहेर कपडे सुकत घातलेले होते ते पण मला आत घेऊन यायचे होते. सो पाहिलं हो, रात्रीचे कपडे हे बाहेर नसतात सुकत घालायचे. फक्त एक टॉवेलच होता त्याच्यामध्ये, बाकीचं काही नव्हतं. मी परत पडदे हे लावून घेतले आणि हवा आल्यामुळं ते फारच त्याचा लूक छान वाटत होता. त्यानंतर म्हटलं आता आपण आवरून घ्यायचं. मस्त असं ब्रश करून घेतला, अंघोळ करून घेतली. तर आता टाईम होता आपलं देवघर साफ करायची. कारण जे काही आपण आता तिथं धूप लावतो किंवा अगरबत्ती लावतो त्याचे सो मी ठरवलं होतं की चला आपण आता देवघर साफ करून घेऊयात. आता माझ्याकडे फुलं नव्हती. सो मी काय केलं, पंतीमध्ये तेल घालून घेतलं आणि इतक्या छान समया मला भेटलेल्या DMartमधून. छोट्याशा आहेत आणि खूप सुंदर आहेत. फक्त माझ्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते. इतकं सुंदर दिसतंय ना देवघर की विचारूच नका. तर सांगायची गोष्ट अशी की पूजेमुळे किंवा पूजापाठमुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली असते. ज्याप्रमाणे आपण तिथे धूप आरती करतो किंवा आरती करतो, अगरबत्ती लावतो आणि ह्या सगळ्यामुळे आपल्या घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी पसरते आणि त्यामुळे खूपच प्रसन्न वाटतं. सो त्यामुळं हे रुटीन आहे आणि स्वामींमुळे तर नक्कीच आपलं आयुष्य बदललेलं आहे हे सांगायलाच नको. तर मी इथं मस्त असं आपल्या देवाला अगरबत्ती, धूप आरती करून घेतलेली आहे. सो आता मी सांगितलं होतं तसं टाईम कसा जातोय समजत नाही आहे आणि फायनली 8:30 वाजले होते. आशिषचं यायचं टायमिंग झालं होतं आणि इथं मला स्वतःसाठी नाश्ता बनवायचा होता. तर तुम्ही म्हणाल, की "अरे स्वतःसाठी काय बनवून खाते?" तर त्याचं डाएट चालू आहे त्यामुळे त्याला नॉन-व्हेज लागतं आणि मी हार्डकोर व्हेजिटेरियन आहे. सो आय डोंट लाइक किंवा मी खात नाही असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळं मग मी ठरवलं, की चला स्वतःसाठी काहीतरी नाश्ता बनवूया. इथं पाहू शकता स्वामींची मूर्ती किती मोहक दिसतीये. मी मग खाली निघून गेले. इथे पाहू शकता हे आमचं किचन आहे आणि थोडाफार पसारा आहे तो तितका सांभाळून घ्या. तर मी सुरुवात केली. चला म्हटलं आपण प्रिपरेशन करू. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची मला सापडलीच नाही फायनली आणि त्यामुळं मी पेस्ट घातली हिरव्या मिरचीची. कांदा वगैरे चिरून घेतला. त्यानंतर आपल्या ज्या सेवया असतात त्यांना मी मस्त असं फ्राय करून घेतलं. मी ठरवलं होतं की सेवईचं उपीट करूयात आणि मी करायला घेतलं.
मी वाटच बघत होते आशिष कधी येतो. त्याच्यासाठी पण थोडासा कांदा चिरून ठेवला होता मी त्याला जे काही बनवायचं त्याच्यासाठी. इकडं तयार होत होतं उपीट माझं आणि झालं. बघता-बघता लॉगिनचं देखील टाईम झालं होतं. पटकन आवरून घ्यायचं होतं, खाऊन घ्यायचं होतं आणि कामाला देखील सुरुवात करायची होती. त्यामुळं घाई-गडबडीतच सगळं काही चाललं होतं. आता मस्त असं खायला बसले. मला वाटलं की ह्याच्यामध्ये पाणी जास्त पडलंय म्हणून मी थोडीशी वरीड होते, पण नाही, छान लागत होतं. छान सो झालंय. मी सांगते त्याला की "हां, छान झालंय" म्हणून. तर असा माझा दिवस होता आणि तुम्हाला हा माझा रुटीन कसा वाटला हे सांगायला विसरू नका. तर आता माझं काम चालू झालेलं आहे, लॉग इन केलेलं आहे. जर तुम्हाला माझा उरलेला दिवस कसा असतो हे पाहायचं असेल तर नक्की सांगा.